बाय बाय. हो पप्पा. काय नाही, मला बोलायचं थोडंसं, बोलवलं तुला. विनायकशी बोलणं झालं माझं. तो बोलला घरच्या घरी अंगठीचा कार्यक्रम उरकून घेऊ, म्हणजे सगळी विधी तर झालेलेच आहेत ना. मी सांगितलेलं काम केलं. काय? जेवायला बोलवायचं होतं ना. हा, सांगितलं परवा येतो म्हणाला. हा? आता लवकरात लवकर लग्नाची तारीख काढूया. लवकरात लवकर कशाला, परवाच सगळं फायनल करून टाकू परवा. अनु अगं फोन वाजतोय, उचल तरी नाही तर बंद कर. कोणाचा फोन आहे ग? तुला काय करायचंय? बँकेतून आहे, लोन द्यायचंय त्यांना मला. चला ना, आवरा ना लवकर, पाणी काढते आता. हो, येतो येतो. हॅलो. हाय अनु डार्लिंग, ऐक ना. अनु डार्लिंग, आणि नंबर मिळाला नाही आणि लगेच कॉल सुरू? थोडे दिवस माझं आणि आसावरीचं लग्न झालं की झालं. मग ऐक ना, आसावरी आहे का तिथे? तिला फोन दे ना प्लीज. अच्छा, दिल है कि मानता नहीं. इतकं सोपं नाही हा हिरो. तू आमचं घर आतून बघितलंयस का? मनातल्या मनात जरी बोललो ना तरी एकमेकांना ऐकू जातं. आणि आमच्या घरात ना 2 CCTV कॅमेरे आहेत, शर्वरी परब आणि पमा परब. आणि आशुताई आहे ना, ती मम्मी सोबतच असते, कारण ती मदत करत असते ना. आणि ती रूम मधून जरा बाहेर जरी गेली ना तरी मम्मी तिला विचारते कुठे चालली. अरे बापरे, त्रास होत असेल ना माझ्या आसावरीला. ए, तुझी आसावरी? ती अगोदर आमची आसावरी ताई. आणि ए मिस्टर, तिचे खूप लाड होतात हो घरात. तुला असं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. असं आहे का? मग दे ना तिला फोन प्लीज. तुमची लव्ह स्टोरी ना भन्सालीच्या रामलीलापेक्षा पण खतरनाक आहे. पण कसं आहे, आता मी तिच्याकडे फोन नाही देऊ शकत कारण पप्पा आलेत घरी. उद्या कॉल करा, मी ना आता जास्त वेळ बोलू नाही शकत. आणि ऐक, तुला जर काही मेसेज द्यायचा असेल ना तर तू देऊ शकतोस माझ्याकडे. काही मेसेज देशील? अनु, हॅलो हॅलो, ऐक, माझी ताई ताई आली इथे. तुला मी नंतर कॉल करते. ए अनुश्री, ऐक ना, तिला सांग. कोणाशी बोलते? कंपनीचा फोन आहे ताई. कंपनीच्या माणसाशी एवढा वेळ बोलतात? सांग त्यांना ते लोन जे काही आहे ना ते नको आहे आणि फोन ठेव. मी त्यांना विचारत होते की जॉब कसा आहे. तू डोक्यावर पडलेस का ग? नहीं. हेलो, मैंने बोला ना आपको, आप कॉल क्यों करते हो? चला ठेवा आता फोन. चलते. चल आता मम्मी बोलवते.